इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली, त्याच्यामध्ये पाणी टाकले. कोथिंबीर एकदम स्वच्छ करून घ्यायची. कढईमध्ये काढून घेतली मी ती स्वच्छ करून. मिक्सरमध्ये हिरव्या मिरची, लसूण आणि जिरी एकत्र वाटून घ्यायचं, याचं वाटण करायचं. आणि इथे त्या कोथिंबीरीमध्ये बेसन पीठ 1 वाटी टाकले आणि त्याच्या निम्म बाजरीचं पीठ थोडंसं टाकलं. बाजरीच्या पिठाने खुसखुशीत होतात आणि आवळून येतात मस्त वडी. थोडं मीठ पण टाकलं त्याच्यामध्ये. आणि इथं ते आपण बारीक केलेली मिरची, मीठ हे सगळं एकत्र केलं. आता हे सगळं मिश्रण असं व्यवस्थित मळून घ्यायचं आपण पीठ वगैरे टाकलेलं. आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या पोळकुट्या तयार करायच्या, मस्तपैकी थापून घ्यायच्या हातावर. आणि आपली स्टीलच्या चाळणीला तेलाचा हात लावायचा थोडा आणि त्याच्यामध्ये ठेवायच्या, म्हणजे खाली चिटकत नाही. या अशा प्रकारचे त्या ठेवून घ्यायच्या. पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलं. आता त्या वाफवून घ्यायच्या आपण, वाफेवर शिजवायच्या कोथिंबीरच्या वड्या. अशा प्रकारच्या त्या आता आपण वाफवून घेतल्यात. बघा किती छान शिजल्यात त्या. वाफा कशा निघतात मस्त. झालं तर काय 2 मिनिटात शिजून निघतात. असं दाबून बघायचं, निब्बार वाटली का ती शिजली. आणि ह्या अशा कट करून घ्यायच्या, त्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडायच्या. मस्त वड्या झाल्यात, त्याच्यात शिजून छान निघाली वडी. ह्या अशा प्रकारच्या वड्या तयार करायच्या. गॅसवर आता मी तवा ठेवलाय. ह्या अशा प्रकारच्या तव्यात त्या टाकायच्या. खमंग असं भाजून घ्यायच्या तेल टाकून. मस्त छान कुरकुरीत लागतात त्या. बघा आता अशा त्या भाजून घेतल्यात ना. चपाती बरोबर मेथीची भाजी